यानंतर पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। संपूर्ण राज्यभरामध्ये रखडलेल्या पोलीस भरतीला अखेर मुहूर्त सापडलाय। आजपासून पोलीस भरतीला सुरुवात होतीये। राज्यभरातील पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिसांकडून भरती प्रक्रियेचं नियोजन करण्यात आलेलं आहे। 17,000 जागांसाठी तब्बल 17 लाख अर्ज आलेले आहेत। आज पहाटेपासून मैदानी चाचण्यांना सुरुवात झालेली आहे। पोलीस दलांनी भरती प्रक्रियेसाठी विशेष नियोजन केलेलं आहे। नाशिक शहर हद्दीमध्ये 118 तर ग्रामीण पोलीस हद्दीत 32 जागांसाठी मैदानी चाचणी घेतली जाते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 754 जागांसाठी पोलीस भरती सुरू आहे आणि यासाठी तब्बल 97,847 मुलांनी अर्ज केले। अमरावती शहरासाठी 74 आणि ग्रामीणसाठी 207 असे एकूण 281 जागांसाठी भरती सुरू आहे। शहरातल्या जागांसाठी 4,500 अधिक तर ग्रामीण भागातल्या जागांसाठी 25,000 अधिक परीक्षार्थी दाखल झाले। आणि राज्यभरातल्या पोलीस भरतीविषयीचे अपडेट्स आपण आज दिवसभर जाणून घेणारच आहोत। नाशिकमधनं शुभम बोडके आणि अमरावतीमधनं आपले प्रतिनिधी प्रणय निर्माण त्या ठिकाणची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतायत। सुरुवातीला शुभम आपल्याकडे येतो। नाशिकमध्ये सुद्धा पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। पाऊस पाण्याचे दिवस आहेत त्यामुळे काहींनी नाराजी देखील व्यक्त केलेली होती। पावसा पाण्यात मैदानी चाचण्या नको अशी मागणी होत होती। नाशिकमधली सध्या काय अपडेट आहे शुभम? सध्या सकाळपासूनच जी आहे ती भरती प्रक्रियेला सुरुवात झाली। आपण या ठिकाणी जर बघू शकतो एकंदरीत या ठिकाणी जी आहे ती मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे। जवळपास नाशिक शहरामध्ये जर आपण जर बघितलं तर 118 आणि ग्रामीणमध्ये 32 जागांसाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे। त्यामुळे या ठिकाणी सर्व उमेदवारांची जी आहे ती कागदपत्रांची चाचपणी जी आहे ती सुरू आहे। पोलीस बंदोबस्त देखील जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपण सध्या मैदानावर आहोत। आपण जर बघतो या ठिकाणी जी आहे ती मैदानी चाचणीला या ठिकाणी सुरुवात होते। उमेदवारांच्या कागदपत्रांची चाचणी होते। अधिकाऱ्यांकडून देखील या ठिकाणी भरती प्रक्रिया आहे ती जी आहे ती व्यवस्थित व्हावी यासाठी देखील या ठिकाणी नजर ठेवली जाणार आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून देखील भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होईल यासाठी देखील जी आहे ती व्यवस्था करण्यात आली आहे। आपल्यासोबत उपायुक्त चंद्रकांत खांडवी सर आहेत। सर काय सांगाल नेमकं या ठिकाणची भरती प्रक्रिया आहे सकाळपासून सुरू झाली आहे? नाशिक पोलीस आयुक्तालय या ठिकाणी 118 जागांसाठी सकाळपासून पोलीस भरती चालू झालेली आहे। आम्ही हाजिरीपट बायोमेट्रिक चेस्ट हाईट करून डिटेल आता तयार झालेले आहेत आणि सिंथेटिक ग्राउंडवरती या ठिकाणी पोलीस भरती घेण्यात येणार आहे। सर पावसाचं देखील वातावरण पाहायला मिळत आहे। नेमकी पावसाची परिस्थिती निर्माण झाली तर नेमकं काय आपण उपाययोजना करणार? इथे सिंथेटिक ट्रॅक असल्यामुळे पाऊस जरी आला तरी 15 मिनिटात ग्राउंड लगेच सुकून जातं। त्यामुळे काही विशेष असा खंड याच्यामध्ये पडणार नाही आणि त्यासाठी आम्ही वॉटरप्रूफ टेंट वगैरे केलेले आहेत। उमेदवारांना बसण्यासाठी वगैरे सर्व जागा वगैरे वॉटरप्रूफ आहे। सर भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी आपल्याकडनं नेमका काय काय उपाययोजना केल्या गेल्या? भरती प्रक्रिया ही पारदर्शकपणे होणार आहे यासाठी उमेदवारांना आवाहन करण्यात आलेलं आहे। ठिकठिकाणी असे बोर्ड पण लावण्यात आलेले आहे। न्यूजपेपर आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन पण करण्यात आलेलं आहे की कोणी आमिष भूलथापांना वगैरे बळी पडू नये आणि या ठिकाणी हे डिजिटल पद्धतीने RFID तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। सर उच्च शिक्षित जे आहे ते उमेदवार देखील मोठ्या संख्येने असल्याची माहिती नेमकं किती उच्च शिक्षित उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सामील आहे नेमके काय अंदाज आहे? जवळजवळ 80% उमेदवार 80 ते 90% हे उच्च शिक्षित आहेत आणि चांगल्या डिग्री त्यांच्याकडे आहेत। सर तृतीयपंथी देखील उमेदवार आहेत त्यासोबत या ठिकाणी जर आपण बघतोय जे आहे ते खेळाडू देखील उमेदवार या ठिकाणी असणार आहे। बरोबर आहे। स्पोर्ट पर्सन्स एक सर्व्हिसमॅन आणि तृतीयपंथी महिला आणि पुरुष या सर्वांसाठी प्रक्रिया राबवण्यात येत आहे। CCTVची देखील आहेत किती CCTV असणार आहे नेमकी काय त्या संदर्भात? आमच्या इथे 20 CCTV आहेत। प्रत्येक इव्हेंटला आपण व्हिडिओ कॅमेरे पण ठेवलेले आहे। हा सर्व डेटा सेव्ह होणार आहे आणि उमेदवारांना जागीच त्यांचे मार्क्स गुण आम्ही सांगणार आहोत। म्हणजे कुठेही कोणाला काही अपील वगैरे असेल तर ती पण संधी आम्ही त्यांना देऊन त्यांचं संपूर्ण समाधान या मैदानी चाचणीमध्ये या मैदानावरतीच करणार। नक्कीच आपण ठीक आहे। नाशिकमध्ये नेमकं कशा पद्धतीचं नियोजन आहे हे आपण पाहिलं। आपण यानंतर थेट जाणार आहोत अमरावतीमध्ये। प्रणय निर्माण आहेत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत। प्रणय, अमरावतीमध्ये या पोलीस भरतीसाठीचं नेमकं नियोजन कसं करण्यात आलेलं आहे, काय नेमकी माहिती?
अतिशय खूप पारदर्शक नियोजन अमरावती पोलिसांनी या ठिकाणी केलेलं आहे। तब्बल 281 जागांसाठी 30,000च्या जवळपास जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी दाखल आहे आणि अर्ज आलेले आहे आणि आज सकाळी 6 वाजेपासून जे मैदानी चाचणी आहे त्याला सुरुवात झालेली आहे। शहर आणि ग्रामीण असं मिळून 281 पदांची या ठिकाणी पोलीस भरती होते। या ठिकाणी जर आपण बघितलं तर CCTV कॅमेरे असो, पोलिसांचा बंदोबस्त आणि खूप नियोजनपूर्वक या ठिकाणी आपल्याला नियोजन पाहायला मिळते। आपल्यासोबत अमरावतीचे पोलीस आयुक्त डॉक्टर नवीनचंद्र रेड्डी सर, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, कसं नियोजन केलेलं आहे आणि किती उमेदवारांची आज चाचणी होणार आहे? या ठिकाणी दररोज 601 उमेदवार बोलवले आहेत। आमच्याकडे जवळपास 4,750 उमेदवार आहेत आणि महिला उमेदवार आहेत। तर असे 8 दिवस या ठिकाणी चालणार आहे पोलीस भरतीचं काम। सर, याच्यामध्ये जर पाऊस जर आला तर त्याचं काय नियोजन करण्यात आलं? पाऊस जर आला तर त्यावेळेस आम्ही ती प्रक्रिया थांबवू आणि ग्राउंड व्यवस्थित झाल्यानंतरच ते घेण्यात येईल। म्हणजे कुठल्याही उमेदवाराला कुठल्याही प्रकारचा इजा होणार नाही आणि सर्वांना व्यवस्थित संधी मिळेल याची आम्ही दक्षता घेत आहोत। तर आपण नाशिक आणि अमरावतीमधल्या पोलीस भरतीचा आढावा घेतला। शुभम आणि प्रणय, आपले आभार। आपण आपापल्या भागातली माहिती दिली त्याबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।